पहिला प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. हा इंग्लिश आर्टिकल मधला आणखीन एक प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जाणारा, तो आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स इन द फॉलोइंग. किंवा खालील वाक्यामधलं काय करा, योग्य ते वाक्य निवडा. असा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला असे काय वाक्य दिले जातात किंवा असा प्रश्न दिलेला असतो आणि त्यातलं तुम्हाला योग्य ते वाक्य तुम्हाला निवडायला सांगितलेलं असतं. आता असं एक्झाम्पल आहे बघा, मॅन इज सोशल बिईंग. त्या ठिकाणी योग्य त्या आर्टिकलचा वापर केलेला वाक्य आपल्याला शोधायचा आहे. अ मॅन इज ए सोशल बिईंग. Man is a social being. The man is the social being. आपण म्हणूया ठीक आहे. परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल्स आहेत पहा. या ठिकाणी कुठलं आपल्याला वाक्य निवडायला लागेल पहा. पहिल्या वाक्यामध्ये मॅन इज अ सोशल बिईंग. मॅन इज अ सोशल बिईंग. मॅन इज अ सोशल बिईंग. द मॅन इज द सोशल बिईंग. कारण पहिलं मॅन इज सोशल बिईंग, ह्या ठिकाणी मॅनच्या अगोदर आर्टिकल नाही. आपण काय सोशल बिईंग आहे, मनुष्य प्राणी पूर्ण मानवजात पण एक प्रकारचा सोशल बिईंग आहे. जसं इंटेलेक्च्युअल आहे तसं सोशल बिईंग पण आहे. या ठिकाणी हिता आर्टिकल पाहिजे होतं. अ मॅन. अ मॅन म्हणजे एक कुठला व्यक्ती झाला. आपला काय सांगायचा, संपूर्ण मानवजातीबद्दल. पण ठिकाणी हे वाक्य बरोबर ठरलं. मॅन इज अ सोशल बिईंग. हे काय ठरणार नाही, द मॅन असं म्हणणार नाही, पण द मॅन इज द सोशल बिईंग असं म्हणणार नाही. कारण आपण आताच बघितलं, जर संपूर्ण मानवजातीचा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी आर्टिकल वापरत नाही. त्यामुळे मॅन इज अ सोशल बिईंग असेल. या ठिकाणी बघा, द कॅट इज अ युजफुल अॅनिमल. आता कॅट हे एका प्राण्याचं नाव घेतलं.